हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चौकोते. आपण युनिट नंबर 4 सेफ्टी मॅनेजमेंट यातील बघा नेक्स्ट पॉईंट बघतो आहे. ठीक आहे, तर काय आहे बघा नेक्स्ट पॉईंट, तर नीड फॉर सेफ्टी मॅनेजमेंट. तर सेफ्टी मॅनेजमेंटची गरज का आहे. ठीक आहे, नीड फॉर सेफ्टी मॅनेजमेंट. तर सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये गरज का आहे बघा, तर बघा मॅनेजिंग वर्क प्लेस सेफली इज ॲन इम्पॉर्टंट गोल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, मग ऑर्गनायझेशनचा मेन इम्पॉर्टंट गोल काय आहे की जिथं आपण वर्क प्लेस आहे तर तो वर्क प्लेस सेफ्टी हवा हे मॅनेज करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तर बघा वर्कर्स जिथं वर्किंग करतात तर ती सगळी जागा काय हवी, सेफ हवी, ज्याच्यामुळे ते वर्कर्स सेफ ह्याच्यामध्ये त्यांनी काय करतील, तिथं वर्किंग करतील. ठीक आहे, म्हणजे जे काही वर्किंग प्लेस आहे तर तो सेफली हवा आणि अशा गोष्टी ऑर्गनायझेशननी काय केलं पाहिजे, मॅनेज केलं पाहिजे. ठीक आहे, इट इन्श्युअर बेटर वर्किंग एन्व्हायरमेंट ऑफ एम्प्लॉई. म्हणजे काय बघा की काय केलं पाहिजे बघा ह्याच्यामध्ये बेटर काय आहे, तर इट एन्श्युअर बेटर वर्किंग एन्व्हायरमेंट फॉर एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉई म्हणजे कोण असणार आहे, जो कोणी वर्कर असेल तर तो वर्कर्स. ठीक आहे, तर जे काही वर्किंगचं जे काही एन्व्हायरमेंट आहे म्हणजे जिथं एम्प्लॉय वर्क करणार आहे तर तिथलं जे काही एन्व्हायरमेंट आहे तर ते एन्व्हायरमेंट त्या एम्प्लॉयसाठी ते जे काही वातावरण आहे तर ते सगळं वातावरण काय हवं, चांगलं हवं. कशासाठी, जे कोणी एम्प्लॉई आहेत, जे कोणी वर्कर्स आहेत तर त्यांच्यासाठी ते एन्व्हायरमेंट काय हवं, चांगलं हवं. आणि ह्याचं काय केलं पाहिजे, तिथं एन्श्युरिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये गरज कशाची आहे की ते एन्श्युअर करून घेतलं, हे पण काय होईल, सेफ्टी मॅनेजमेंट आहे. म्हणजे की एन्व्हायरमेंट कसं आहे, त्या एम्प्लॉयसाठी ते एन्व्हायरमेंट काय हवं, बेटर हवं. ठीक आहे, द सॉफ्टवेअर सिस्टीम इज युज्ड इन सेफ्टी मॅनेजमेंट ऑलवेज हेल्प टू रेकॉर्ड, मॅनेज अँड ॲनालाइज सेफ्टी रिलेटेड डेटा. म्हणजे द सॉफ्टवेअर सिस्टीम जेव्हा तिथं यूज केला जातो, सॉफ्टवेअर सिस्टीम कशासाठी, तर सेफ्टी मॅनेजमेंटसाठी काय होऊ शकतो बघा. सॉफ्टवेअर सिस्टीम जे काय आहे तर सॉफ्टवेअर सिस्टीम हे सेफ्टी मॅनेजमेंटसाठी त्याची ऑलवेज हेल्प होऊ शकते. कशासाठी, तर रेकॉर्ड असेल किंवा मॅनेज करण्यासाठी किंवा एखादा ॲनालाइज करण्यासाठी. कसला डेटा ॲनालाइज करण्यासाठी, तर सेफ्टी रिलेटेड जो काही डेटा आहे, सेफ्टी रिलेटेड जो काही डेटा आहे म्हणजे कशामुळे आपल्याला सेफ होऊ शकेल असं जो काही डेटा आहे तर तो डेटा ॲनालाइज करण्यासाठी असेल किंवा सेफ राहण्यासाठी जो काही रिलेटेड डेटा मॅनेज करण्यासाठी, सेफ राहण्यासाठी जो काही रिलेटेड डेटा आहे तर तो रेकॉर्ड करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टीचा हेल्प होईल कशासाठी, तर सॉफ्टवेअर सिस्टीम, जो काही सॉफ्टवेअर सिस्टीम आपण यूज करणार आहे सेफ्टी मॅनेजमेंटसाठी, तर रेकॉर्डिंगसाठी, मॅनेज करण्यासाठी, ॲनालाइज करण्यासाठी जो काही आपला सेफ्टी रिलेटेड डेटा आहे तर ह्या गोष्टीसाठी काय होईल, त्याचा हेल्प होईल. ठीक आहे, धिस सिस्टीम कॅन बी सी एक्झॅक्टली व्हेअर ॲक्सिडंट्स अँड अनसेफ सिच्युएशन आर ऑकरिंग. ठीक आहे, तर सेफ्टी मॅनेजमेंटमुळे काय होऊ शकतं बघा की धिस सिस्टीम ह्यामुळे काय होऊ शकतं, एक्झॅक्टली व्हेअर ॲक्सिडंट, एक्झॅक्टली कुठं एखादा ॲक्सिडेंट आहे होऊ शकेल की किंवा अनसेफ सिच्युएशन, कुठं अनसेफ सिच्युएशन काय होते, ऑकर झालेली आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी काय होऊ शकेल बघा, सेफ्टी मॅनेजमेंटमुळे काय होऊ शकेल, आपण बघितले जाऊ शकतील. ह्या गोष्टी काय होईल बघा की अनसेफ जागा कुठं आहे ज्याच्यामुळे एम्प्लॉयला एखाद्या कंडिशनला काय तोंड देऊ शकेल किंवा अनसेफमुळे त्या एम्प्लॉयला तिथं धोका असू शकेल, तिथं तो ॲक्सिडेंट घडू शकेल. तर अशा ठिकाणी कुठल्या अनसेफ सिच्युएशन आहे अशी गोष्टी तिथं काय होतील बघा, तिथं काय केले जातील, बघितले जातील. कशामुळे, जेव्हा सेफ्टी मॅनेजमेंट आपण बघेल तेव्हा त्याच्यामुळे काय होईल तिथं, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या जातील. ठीक आहे, सेफ्टी मॅनेजमेंट एन्श्युअर सेंट्रलाइज्ड कम्प्लियन्सेस फ्रॉम ऑल लोकेशन्स. ठीक आहे, तर काय होतं बघा, सेफ्टी मॅनेजमेंटमुळे काय होतं की जे काही कॉम्प्लियन्सेस आहेत, सेंट्रलाइज्ड कॉम्प्लियन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, एन्श्युरिंग केलं जातं. ऑल लोकेशन, सगळ्या लोकेशनचं जे काही सेंट्रलाइज्ड कॉम्प्लियन्स आहे तर ते तिथं काय केलं जातं बघा, एन्श्युरिंग करून घेतलं जातं. ठीक आहे,
इट ॲटोमेट्स द सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन जी काय प्रोसेस आहे ती ह्याच्यामध्ये काय केली जाते बघा, तर ॲटोमेट्स केली जाते. इट ॲटोमेट्स द सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. तर सेफ्टी इन्व्हेस्टिगेशनची जी काय प्रोसेस आहे तर ती ह्याच्यामध्ये काय केली जाते बघा, स्वयंचलित केली जाते. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, ड्यू टू सेफ्टी मॅनेजमेंट करेक्टिव्ह ॲक्शन आर टेकन. सेफ्टी मॅनेजमेंटमुळे काय होतं बघा, जे काही करेक्टिव्ह ॲक्शन आहे म्हणजे एखादी कारवाई काय होते, तर ऑर्गनायझेशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल तर त्या मॅनेजमेंटवर काय केली जाते बघा, करेक्टिव्ह ॲक्शन घेतली जाते. सेफ्टी मॅनेजमेंटमुळे काय होते बघा, तर एखाद्या गोष्टीमुळे ज्याला वर्कर्सला एम्प्लॉयला धोका पोचू शकतो तर अशा गोष्टीमध्ये त्यांना काय केलं जातं बघा, करेक्टिव्ह ॲक्शन घेतली जाते. ठीक आहे. इट हेल्प टू प्लेस एम्प्लॉई इन जॉब सुटेबल टू देअर वर्क रिस्ट्रिक्शन्स. काय होतं, इट हेल्प टू प्लेस एम्प्लॉय, जो कोणी प्लेस त्या एम्प्लॉयचा जो काही प्लेस आहे इन जॉब सुटेबल टू देअर वर्क रिस्ट्रिक्शन्स, म्हणजे जो कोणी एम्प्लॉय आहे तर त्याचा जो काही वर्कर्स म्हणजे त्याच्या कामाचा जो काही प्रतिबंधास आहे तर तो काय केला जातो बघा, त्याला जसं हवे सुटेबल हवं तर तसं काय केलं जातं, त्याच्यामध्ये काय बसवलं जातं. म्हणजे जो काही कामाचा जो काही त्याचं काम आहे, म्हणजे सेफ्टी मॅनेजमेंटमुळे काय होतं, कशाला मदत होते की एखाद्या एम्प्लॉयला त्याच्या कामाचा जो काही प्रतिबंधनास अनुकूल अशा काय केल्या जातात, तर एम्प्लॉयला जॉबचं काय केले जाते त्याच्यामध्ये, तर हेल्प बसवले जाते. सुटेबल वर्क्स केले जातं. रिस्ट्रिक्शन्स म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या जे काही काम आहे तर त्याला त्या जॉबला प्रतिबंध असं अनुकूल असं नोकरी म्हणजे जॉब त्याला काय होतं मिळण्यासाठी मदत होते. कशामुळे, सेफ्टी मॅनेजमेंटमुळे. तर सेफ्टी मॅनेजमेंटची गरज का आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला. एक म्हणजे सेफ्टी एन्व्हायरमेंट हवं त्यांच्यासाठी, त्यानंतरनं जे काय वर्किंग प्लेस आहे ते सेफ्टी हवं, त्यानंतरनं कुठं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, एक्झॅक्ट अनसेफ सिच्युएशन कुठं आहे, त्यानंतरनं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंटमुळे ॲटोमेट्स होतं, त्यानंतरनं करेक्ट ॲक्शन घेतली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात बघा, सेफ्टी मॅनेजमेंटमुळे होतात. त्यामुळे सेफ्टी मॅनेजमेंट हे काय आहे, गरजेचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ठीक आहे. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये कोणते पॉईंट्स येतात बघा, एक म्हणजे सेफ वर्किंग मेथड्स हवं. जिथं वर्किंगची आपली जी काय मेथड आपण यूज करणार आहे, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे काय की जे वर्किंग आपण करणार आहे तर ते बघा सेफ हवं. जो काय वर्किंग मेथड आपण यूज करणार आहे तर तो काय हवं, जी मेथड आपण यूज करणार आहे त्यामुळे त्या मेथडमुळे त्या एम्प्लॉयला कोणताही काय प्रॉब्लेम व्हायला नको, तो जो कोणी मॅनेजमेंट आहे त्यांना कोणताही प्रॉब्लेम व्हायला नको, असे सेफ मेथड्स तिथं काय केले पाहिजेत बघा, यूज केले पाहिजेत. ठीक आहे. प्रॉपर सिलेक्शन ऑफ वर्कर्स, जे काही वर्कर्सचे आपण सिलेक्शन करणार आहे तर त्या वर्कर्सचं प्रॉपर तिथं काय केलं पाहिजे बघा, सिलेक्शन केलं पाहिजे. म्हणजे काय की एखादं वर्किंग काम करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल एखादं काम करतोय, ठीक आहे, तर कम्प्युटर्स रिलेटेड जर काम असेल तर तो वर्करला कम्प्युटर व्यवस्थितपणे हँडल करता आला पाहिजे. किंवा जर सपोज एखादा मेकॅनिकलचं लेथ मशीनचं वगैरे काम असेल तर त्या वर्कर्सला व्यवस्थितपणे लेथ मशीनचं ट्रेनिंग दिलं असेल. म्हणजे काय, प्रॉपर सिलेक्शन केलं पाहिजे त्या वर्कर्सचं. ठीक आहे. ट्रेनिंग फॉर सेफ वर्किंगसाठी त्या लोकांना काय केलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे. कुठली गोष्ट केल्यामुळे कुठलं आपण सेफ राहू शकेल, कुठली गोष्ट केल्यामुळे कुठं त्यांना घात होऊ शकेल, त्यामुळे काय करायचं आहे, कसं वर्किंग करायचं आहे, ह्या गोष्टीचं त्यांना काय केलं पाहिजे बघा, ट्रेनिंग दिलं पाहिजे. म्हणजे सेफ वर्किंग मेथड, प्रॉपर सिलेक्शन ऑफ वर्कर्स, ट्रेनिंग फॉर सेफ वर्किंग. ठीक आहे. ॲक्सिडेंट प्रोन एरिया, जो काय आपला ॲक्सिडेंट एरिया आहे तर तो काय पाहिजे बघा, ॲक्सिडेंट प्रोन एरियाज पाहिजे. ठीक आहे. सेफ्टी डिव्हायसेस, जे काही डिव्हायसेस आपण यूज करणार आहे, जे आपल्या कंपनीमध्ये एखाद्या डिव्हायसेस कुठले यूज करणार आहेत तर रेग्युलर्सली त्या डिव्हायसेसचे मेंटेनन्स हवं. त्यानंतर जे काही डिव्हाइस आहेत तर ते डिव्हाइस सगळे सेफ्टी हवे. त्याच्यामुळे त्या वर्कर्सना, त्या एम्प्लॉयला, त्या मॅनेजमेंटला, त्या लोकांना तिथल्या कुणालाही कुठलाही काय धोका असायला नको. त्यामुळे ते डिव्हायसेस जे यूज करणार आहेत तर ते काय हवेत बघा, सेफ्टी डिव्हायसेस हवे. ठीक आहे.
प्रोमोटिंग सेफ्टी अवेअरनेस इन एम्प्लॉय. तर एम्प्लॉयसाठी काय केलं पाहिजे बघा, सेफ्टी अवेअरनेस प्रमोटिंग केलं पाहिजे. प्रोमोटिंग द सेफ्टी अवेअरनेस इन एम्प्लॉय. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत बघा, प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या बघा, जे काय मेथड यूज करणार आहे तर सेफ वर्किंग मेथड हवं, प्रॉपर सिलेक्शन केलं पाहिजे वर्कर्सचं, सेफ वर्किंगसाठी ट्रेनिंग दिलं पाहिजे त्यांना. जी एरिया आहे तर तो एरिया जो काय ॲक्सिडेंट प्रोन एरियाज आहेत तर तो ॲक्सिडेंट प्रोन एरिया हवा. सेफ्टी डिव्हायसेस हवे आणि एम्प्लॉयसाठी काय पाहिजे बघा, सेफ्टी अवेअरनेस प्रमोटिंग केलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी कशाच्या आहेत बघा, प्रिव्हेंटिंग मेजर्सच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर ना बघा, जनरल सेफ्टी नॉर्म्स फॉर अँड इंडस्ट्रियल युनिट. इंडस्ट्रियल युनिटसाठी काय आहेत बघा, जनरल सेफ्टी नॉर्म्स आहेत. तर कुठले कुठले नॉर्म्स आहेत तर ते आपण काय करूया ह्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, तर जनरल सेफ्टी नॉर्म्स म्हणजे जे काही इंडस्ट्रियल युनिट आहे. ठीक आहे, तर इंडस्ट्रियल युनिटसाठी तर जनरल सेफ्टी नॉर्म्स आहेत बघा हे. ठीक आहे, तर कुठले कुठले नॉर्म्स आहेत बघा, तर पीपीई. आता ह्या आपल्या कोरोनाच्या काळात तर तुम्ही पीपीई हा वर्ड सारखा ऐकला असाल. पीपीई किट बरोबर आहे. तर पीपीई किट म्हणजे नेमकं काय असतं की त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण आपली बॉडी काय केली जाते बघा, कव्हर केली जाते. बरोबर आहे. पीपीई ह्याचं लॉंग फॉर्म काय आहे बघा, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. पीपीई म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. ठीक आहे, तर पीपीईमुळे काय होतं बघा, ह्या पीपीई किटमुळे काय होतं बघा, एक म्हणजे इकडं मी तुम्हाला इमेज दाखवले बघा, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पीपीईने कव्हर केलेलं आहे पूर्ण आपल्या हेडपासून आपल्या पूर्ण पायापर्यंत काय केलेलं आहे बघा, पीपीईनं पूर्ण त्याचं पूर्ण बॉडी काय केली जाते ह्याच्यामध्ये कव्हर केली जाते. पूर्ण बॉडी काय होते ह्याच्यामध्ये कव्हर होते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा काय, यूज ऑफ पीपीई हे काय केलं पाहिजे, यूज केलं पाहिजेच. पीपीई म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हा यूज केलंच पाहिजे. कशासाठी, जनरल सेफ्टी नॉर्म्स फॉर अँड इंडस्ट्रियल युनिट. ठीक आहे, तर यूज फॉर पीपीई हे यूज केलं पाहिजे. पीपीई मस्ट बी अवेलेबल अँड इन गुड वर्किंग कंडिशन. पीपीई हे तिथं अवेलेबल असायला हवं आणि वर्किंग कंडिशन हे पण काय हवं, गुड हवं. वर्किंग कंडिशन हे पण काय पाहिजे बघा, गुड हवं. ठीक आहे, हेड प्रोटेक्शन हवं. त्यानंतर ना आय आणि फेस प्रोटेक्शनसुद्धा हवं. ठीक आहे, त्यानंतर हिअरिंग प्रोटेक्शन, त्यानंतर ना हिअरिंगचं सुद्धा काय पाहिजे बघा, प्रोटेक्शन हवं. हँड अँड फूट प्रोटेक्शन, हाताचं आणि फूटचं पण काय पाहिजे तिथं प्रोटेक्शन हवं. ठीक आहे, प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग, जे काही क्लॉथ आहे तर ते पण काय हवे, प्रोटेक्टिव्ह क्लॉथ हवं. ठीक आहे, हँड टूल्स, जे काय हँडचे टूल्स आहेत आणि पोर्टेबल पॉवर टूल सेफ्टी हवं. म्हणजे जे काय पोर्टेबल पॉवर असेल, टूल असेल किंवा हँड टूल असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पण काय हवेत बघा, सेफ्टी हव्यात. ठीक आहे, त्यानंतर कॉम्प्रेस्ड गॅस सिलेंडर. तर कॉम्प्रेस्ड काय हवं, जे काही गॅस सिलेंडर आहे तर ते पण काय हवं बघा, कॉम्प्रेस्ड हवं. जे काही गॅस सिलेंडर आहे तर ते पण काय बघा, कॉम्प्रेस हवं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, सेफ्टी नॉर्म्समध्ये आहेत. सेफ्टी नॉर्म्समध्ये कशाच्या, इंडस्ट्रियल युनिटच्या सेफ्टी नॉर्म्समध्ये. तर कुठल्या कुठल्या बघा, फर्स्ट म्हणजे काय, पीपीई यूज केलं पाहिजे. जे पीपीई यूज करणार आहे तर ते काय पाहिजे बघा, तर पीपीई मस्ट बी अवेलेबल पाहिजे. त्यानंतर जी काय वर्किंग कंडिशन आहे तर ती वर्किंग कंडिशन पण गुड हवी आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे बघा, पीपीई हेड प्रोटेक्शन हवं, आय प्रोटेक्शन हवं, फेस प्रोटेक्शन हवं, हिअरिंग प्रोटेक्शन हवं, हँड आणि फूट प्रोटेक्शन हवं. त्यानंतर बघा, प्रोटेक्टिव्ह क्लॉथचं पण तिथं काय पाहिजे, प्रोटेक्ट हवं. ठीक आहे, त्यानंतर जे काय आपण टूल्स यूज करणार आहे म्हणजे हँड टूल असेल, पॉवर असेल, पोर्टेबल पॉवर किंवा टूल असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये काय हव्यात बघा, सेफ्टी हव्यात. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं, जे काही गॅस सिलेंडर आहे तर ते गॅस सिलेंडर पण त्याच्यामध्ये काय पाहिजे बघा, कॉम्प्रेस्ड गॅस सिलेंडर हवं. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, जर सेफ्टी प्रोसिजर्स. नेक्स्ट पॉईंट काय आहे, सेफ्टी प्रोसिजर. तर सेफ्टी प्रोसिजरसाठी काय कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा, फर्स्ट म्हणजे डेव्हलप, इस्टॅब्लिश अँड मेंटेन प्लॅन फॉर सेफ्टी. जो काही आपण प्लॅन करणार आहे, ठीक आहे, तर तो प्लॅन जो काही आहे तर डेव्हलप असेल, इस्टॅब्लिश असेल आणि मेंटेन असेल
तर ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये जो काही आपण प्लॅन करणार आहे तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय पाहिजेत बघा, सेफ्टी हव्या. ठीक आहे, डेव्हलप, इस्टॅब्लिश अँड मेंटेन प्लॅन फॉर सेफ्टी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, डिफाईन पॉलिसी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ सेफ्टी प्रोग्राम which will include the safety training, industrial safety, safe working condition. ठीक आहे, म्हणजे ज्या काय पॉलिसी आहेत कशाच्या, तर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सेफ्टी प्रोग्रॅमच्या ज्या काही पॉलिसी आहेत तर त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं पाहिजे, तर बघा त्याच्यामध्ये जे काही आपण ट्रेनिंग देणार आहे तर त्या ट्रेनिंग पण आपलं काय हवं बघा, सेफ्टी ट्रेनिंग हवं, इंडस्ट्रियल सेफ्टी हवी त्याच्यामध्ये, आणि जे काय वर्किंग कंडिशन आहे तर ते वर्किंग कंडिशन पण काय हवं बघा, तर ते पण त्याच्यामध्ये काय हवं बघा, सेफ हवं. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतरनं बघा नेक्स्ट काय आहे, तर काय आहे बघा, प्रूव्हिंग ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन गायडन्स टू स्टाफ. काय आहे बघा, नेक्स्ट काय आहे, तर प्रूव्हिंग ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन गायडन्स टू स्टाफ. ठीक आहे, म्हणजे काय, जो कोणी आपला स्टाफ आहे ठीक आहे, तर त्या स्टाफना काय केलं पाहिजे, जो काही ॲक्सिडंट प्रिव्हेन्शन आहे, तर म्हणजे जिथं अपघात होण्याचा गोष्टी आहेत किंवा अपघात एखाद्या गोष्टीमुळे होऊ शकतो, तर ह्या गोष्टीसाठी त्यांना काय केलं पाहिजे बघा, गायडन्स दिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे कशामुळे त्यांना अपघात होऊ शकतो, तर त्या गोष्टी सगळ्या त्यांना काय केलं पाहिजे बघा, त्या स्टाफना काय केलं पाहिजे बघा, गायडन्स दिलं पाहिजे. ठीक आहे, डेव्हलपिंग सेफ्टी एज्युकेशन अवॉर्ड प्रोग्रॅमर्स टू क्रिएट सेफ्टी अवेअरनेस. ठीक आहे, तर काय केलं पाहिजे बघा, डेव्हलप केलं पाहिजे काय, सेफ्टी एज्युकेशन त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. ठीक आहे, आणि जे काही तिथं क्रिएट अ सेफ्टी अवेअरनेससाठी, म्हणजे जर सपोज सेफ्टी अवेअरनेस तिथं क्रिएट केल्यानंतर तिथं काय केलं पाहिजे बघा, तर त्यांना काय अवॉर्ड केलं पाहिजे. म्हणजे एखादा प्रोग्रॅमर काय केला पाहिजे, तिथं अवेअरनेससाठी अवॉर्ड केला पाहिजे. म्हणजे बघा तिथं जर सपोज सेफ्टी अवेअरनेस तिथं क्रिएट झाला आहे. ठीक आहे, तर सेफ्टी अवेअरनेस क्रिएट झाला आहे तर त्याच्यासाठी एखादा अवॉर्ड तिथं आपण काय केला पाहिजे, तिथं दिला पाहिजे. म्हणजे बघा आता आपली एखादी कंपनी आहे. ठीक आहे, तर कंपनीचं तिथं काय केलं पाहिजे, वरचेवर सर्वे होतात. ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टीमध्ये सर्वे केल्यानंतरनं जर सपोज इथं सेफ्टीची एवढी काळजी घेतलेली आहे, मग त्या काळजी घेतल्याबद्दल तिथं काय केलं पाहिजे बघा, अवॉर्ड त्या प्रोग्रॅमर टू क्रिएट अ सेफ्टी अवेअरनेस. ठीक आहे, त्यानंतरनं बघा नेक्स्ट काय आहे, रिव्हिंग डॉक्युमेंट रिलेटेड टू सेफ्टी अँड डायरेक्शन मेन्शनड इन अ हँडबुक. ठीक आहे, म्हणजे बघा काय होतं बघा, की जे काय डॉक्युमेंट आहेत आपले रिलेटेड टू सेफ्टी. ठीक आहे, रिव्हिविंग डॉक्युमेंट रिलेटेड टू सेफ्टी. ठीक आहे, जे काय सेफ्टी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि अँड डायरेक्शन मेन्शनड इन अ हँडबुक, आणि हँडबुकमध्ये जे काही डायरेक्शन मेन्शन केलेले आहेत तर हे काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये बघा, रिव्ह्यू केलं पाहिजे. रिव्ह्यू कशाचं केलं पाहिजे, जे काही सेफ्टीचे डॉक्युमेंट्स आहेत आणि डायरेक्शन जे काही मेन्शन केलेले आहेत कशामध्ये, त्या हँडबुकमध्ये, तर हे काय केलं पाहिजे बघा, रिव्ह्यू केलं पाहिजे. ठीक आहे, प्रोव्हाइडिंग सेफ्टी इंजिनिअरिंग ॲट वर्क प्लेस. तर जे काही वर्क प्लेस आहे म्हणजे आपलं जे काही कामाचं जे काही ठिकाण आहे तर तिथं काय केलं पाहिजे बघा, जे काही इंजिनिअरिंग आहेत तर ते तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे सुरक्षा इंजिनियर हे तिथं काय केलं पाहिजे, कामाच्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रोव्हाइड केलं पाहिजे. ठीक आहे, शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म प्लॅनिंग फॉर सेफ्टी फॅक्टर्स. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म प्लॅनिंग केलं पाहिजे सेफ्टी फॅक्टरसाठी. म्हणजे सेफ्टीसाठी आपण जर सपोज शॉर्ट टर्म एखादं प्लॅनिंग केलं तर त्याचा इफेक्ट कसा होईल, सेफ्टीसाठी लाँग टर्म प्लॅनिंग केलं तर त्याचा इफेक्ट कसा होईल, तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजेत, बघितल्या पाहिजे. इस्टॅब्लिशिंग प्रोसिजर ऑफ सेफ्टी वर्किंग. बघा काय आहे, इस्टॅब्लिशिंग प्रोसिजर्स ऑफ सेफ्टी वर्किंग. ठीक आहे, म्हणजे जिथं आपण सेफ वर्किंग करणार आहे, इस्टॅब्लिशिंग प्रोसिजर ऑफ सेफ वर्किंग म्हणजे तर जिथं आपलं सेफ म्हणजे सुरक्षित काम करण्याचे तिथं काय असायला पाहिजे बघा, प्रोसिजर तिथं काय केली पाहिजे, इस्टॅब्लिश केली पाहिजे. म्हणजे सेफ वर्किंग करण्याची जी काय प्रोसिजर आहे तर ती तिथं आपण काय करायला हवी, इस्टॅब्लिश करायला हवी. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन रिलेटेड टू ॲक्सिडेंट शुड बी मेंटेन्ड. तर जे काही डॉक्युमेंटेशन
डॉक्युमेंटेशन आहे कशाचे, म्हणजे एखाद्या ॲक्सिडेंट संबंधित जे काही डॉक्युमेंटेशन आहेत तर ते डॉक्युमेंटेशन तिथं मेंटेन केले पाहिजेत. म्हणजे ॲक्सिडेंट रिलेटेड जे काही डॉक्युमेंटेशन आहेत तर तिथं काय केले पाहिजेत, ते मेंटेन केले पाहिजेत. ठीक आहे. एन्श्युअर दॅट द हेल्थ अँड सेफ्टी ऑफ ऑल एम्प्लॉई आर टेकन केअर. तर एन्श्युरिंग केलं पाहिजे. काय एन्श्युअर केलं पाहिजे, जे काही एम्प्लॉई आहेत, ठीक आहे, तर सगळ्या काही सर्व एम्प्लॉयच्या जी काही सेफ्टी हेल्थ असेल, ठीक आहे, तर सगळ्या एम्प्लॉयची जी काही आरोग्याची असेल किंवा सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी ते सुरक्षेची काळजी घेत आहेत का, आरोग्याची काळजी ते एम्प्लॉय घेत आहेत का, तर ह्या गोष्टी तिथे एन्श्युरिंग करून घेतल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत बघा, सेफ्टी प्रोसिजर्स आहेत. कशाच्या आहेत ह्या, सेफ्टी प्रोसिजर. कुठल्या कुठल्या बघितल्या बघा. एक म्हणजे आपण जो काही आपला प्लॅन आहे तर तो प्लॅन काय केला पाहिजे बघा, डेव्हलप करताना, इस्टॅब्लिश करताना, मेंटेन करताना सेफ्टी करायला हवा. म्हणजे डेव्हलप, इस्टॅब्लिश अँड मेंटेन द प्लॅन फॉर अ सेफ्टी. ठीक आहे. त्यानंतरनं काय की जे काही आपण ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे बघा, पॉलिसीज डिफाईन केल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये सेफ्टी ट्रेनिंग, इंडस्ट्रियल सेफ्टी, सेफ वर्किंग कंडिशन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय पाहिजेत, इन्क्लूड हव्या. ठीक आहे. प्रोव्हाइडिंग ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन गायडन्स टू स्टाफ. ठीक आहे. त्यानंतरनं सेफ्टी अवेअरनेस तिथं क्रिएट करून त्याच्यामध्ये सेफ्ट एज्युकेशन डेव्हलप केलं पाहिजे आणि अवॉर्ड दिलं पाहिजे. त्यानंतरनं जे काही सेफ्टी रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील किंवा जे काही हँडबुक असेल डायरेक्शन मेन्शनचे तर हे रिव्ह्यू केलं पाहिजे. ठीक आहे. प्रोव्हाइडिंग सेफ्टी इंजिनिअरिंग ॲट वर्क प्लेस, शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म प्लॅनिंग फॉर सेफ्टी फॅक्टर्स. ठीक आहे. त्यानंतरनं सेफ वर्किंग प्रोसिजर इस्टॅब्लिश केली पाहिजे. त्यानंतरनं जे काही ॲक्सिडेंट रिलेटेड डॉक्युमेंटेशन आहे तर ते तिथं काय केलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. ठीक आहे. आणि जो कोणी एम्प्लॉई आहे तर तो एम्प्लॉई हेल्थ असेल किंवा सेफ्टीसाठी तो टेक केअर करतो का ह्याची एन्श्युरिंग करून घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत बघा, सेफ्टी प्रोसिजरच्या ह्या सगळ्या काय आहेत बघा,